साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आंदोलन, विविध मागण्यांचा मोर्चा. स्वाभिमानी शेतकरी संघटनामार्फत जिल्हा परिषद पूनम गेट समोर भव्य आंदोलन. भीमा नदीच्या काठावर वीज पुरवठा 8 तासाचा आणि विहीर, बोरसह कृषी पंपाचा वीज पुरवठा 10 तासाकरिता. तसेच 6 विविध मागण्या. उजनी धरणातून शेतकऱ्यांना कॅनल व भीमा नदीचे आणखीन एक पाणी सोडण्याबाबत. दुसरा, सोलापूर जिल्ह्यातील थकीत बाकी ऊस बिल तात्काळ मिळण्याबाबत. भीमा नदीवर ठिकाणी अत्याधुनिक विनेचा बंधारा उभारण्याकरिता पोस्ट बिल जमा न करता संपूर्ण बिल दिले अशी खोटी माहिती सरकारी कारखान्यावर व तसेच चुकीच्या ऑर्डर काढणाऱ्या लेखापरीक्षकवर गुन्हा दाखल करण्यात यावा. महापुरापूर्वी नदीकाठच्या करोडो केलेल्या जमिनीची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, असे विविध मागण्या शेतकरी संघटनेमार्फत करण्यात आल्या. या आंदोलनात माननीय खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, तानाजी बागल, शिवाजी पाटील, मोहसिन पटेल, सचिन पाटील, इक्बाल मुजावर, युवराज घुले आणि आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेट्टी साहेब, खरं तर भीमा नदीकाठी 6 तास वीज मिळावी म्हणून तुम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. नेमकी काय मागणी आहे, काय सांगाल? खरं तर जलसंपादन विभागाचा कारभार कसा आहे हे या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन करताना दिसून आलेलं आहे. अल निनो काही अचानक आलेला नाही आहे. या वर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार हे जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वी स्पष्ट झालेला होता, तसा अंदाज आलेला होता. आणि अल निनो याचा अर्थ पाऊस लांबणार, पावसाची टक्केवारी कमी होणार. पण हवामान खात्याचे वेगवेगळ्या एजन्सीज आजही ठामपणानं सांगतात की सरासरीच्या 90% तरी पाऊस पडणारच. म्हणजे याचा अर्थ पाऊस मागे पुढे होऊ शकेल, परंतु पडणारा पाऊस हा 10%च कमी पडणार आहे. म्हणजे या वर्षी पुन्हा आणि उजनीमध्ये पाणी येणार आहे. मग उन्हाळ्यामध्ये विशेषतः मार्च, एप्रिल, मे आणि आता जून मधला सुद्धा जो पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्या संभाव्य तुटवडा निर्माण झाला तर कशा पद्धतीचं पाण्याचं वाटप करायला पाहिजे याचं नियोजन जलसंपदा विभागाकडे पाहिजे होतं, परंतु त्यांनी ते केलेलं नाही आहे. खरं तर उजनीच्या पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे. 1 नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता. जवळजवळ डिसेंबर जानेवारी पर्यंत पाणी प्रवाहित होतं, उजनी फुल्ल भरलेलं होतं. आणि त्याच्यानंतर इतका मोठा पाऊस पडलेला होता की पाण्याची फारशी गरज नव्हती. तरी सुद्धा काही गरज नसताना पाण्याची आवर्तनं का दिली गेली, भीमा नदीमध्ये पाणी का सोडलं गेलं, याचं सगळं ऑडिट झालं पाहिजे. कारण पाणी उजनी पूर्ण भरल्यानंतर जवळजवळ 2 वर्षे पाणी पुरायला पाहिजे, परंतु तसं झालेलं नाही आहे. याला केवळ जबाबदार आहे ते जलसंपादन खातं आहे आणि त्यांनी नियोजन केलेलं नाही. आणि जेव्हा संकट दारात आलं त्यावेळी पहिला घाव घातला गेला तो शेतकऱ्यावर. मला मान्य आहे की पिण्याचं पाणी आरक्षित केलं पाहिजे, पहिला प्राधान्यानं पिण्याचं पाणी दिलं पाहिजे. पण पिण्याचं पाणी जे उपसा करतात त्या ग्रामपंचायती असोत, नगरपालिका असोत, महापालिका असोत, यांना जलसंपदा विभागानं धोक्याचा इशारा दिला का? पाणी जपून वापरा, पाण्याचं जरा काटकसर करा असं सांगितलं का? आजही शहरामध्ये पाणी धो-धो वाहताना दिसतंय आणि तिकडं शेतकरी मात्र पाण्यासाठी तरसताना दिसतो. टंचाईचा फटका एकट्या शेतकऱ्यालाच का? सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं असतं तर निश्चितच या संकटावर मात करता आलं असतं. औद्योगिक क्षेत्राला जाणाऱ्या पाण्यावर काय काटकसर केली, या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. म्हणून 8 तास वीज जी काय आमच्या हक्काची आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे, ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत.